बीएमसीच्या निवडणुका एप्रिल आणि मे मध्ये लागण्याची शक्यता आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आता मी धक्का पुरुष झालोय, कितीतरी धक्के देऊ पाहतोय असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। यांना एकदाच असा धक्का देऊ की पुन्हा दिसता कामा नये असा देखील इशारा ठाकरे यांनी दिलेला आहे। जपानसारखी परिस्थिती होते, कारण जपानमध्ये तुम्हाला कल्पना असेल काय वेगळेपण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला। असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी लोकांचा धक्का बसणार नाही तर लोक आश्चर्य व्यक्त करतात। तसं रोज उद्धव ठाकरेला धक्के मला आता धक्का पूर्ण झालेला आहे। असे किती कोण धक्के देतात ते बघूया। त्यांना काय द्यायचं नाही धक्का, ज्यावेळेला द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात। एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही। तसं आता घुसायला देऊ नका सोमनाथजी, तुमची त्या नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही। एक शिवसेना प्रमुखांपासून तर शिवसैनिक जुन्या शिस्तीचा कदाचित थोडा करड्या शिस्तीचा पण आता सैनिक माणसांचं शिस्त आली पाहिजे। थोडेसे काही रुसवे गोवे असतील, मी बघितलं मध्ये पुण्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती। आता मोरजकर पण आहेत, आपले पेडणेकर जरी आज आले नसते पेडणेकरांना सुद्धा समजून घ्या, कारण ही लढाई एकट्या दुकट्याची नाही, ही लढाई आपली आहे। आणि मुद्दामून मी जे व्यक्त त्यांना सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नावापेक्षा आवर्जून बघा। आता ते जे काही रिपोर्ट येतात की लोक डोळे पुसत बाहेर पडतात, नाही डोळे पुसत नुसते बाहेर पडू नका, डोळे उघडून पिक्चर बघा। बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलायचं आहे तर आता परवा आपलं मराठी भाषेतील आहे तेव्हा जे काही बोलायचं ते बोलेल। पण आता ही लढाई केवळ आपली एकट्याची नाही आहे, तर आपल्या मुळावरती घाव घालणारे हे कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून तो कुऱ्हाड त्याची कुऱ्हाड बनवून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसांच्या मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न करतात। कारण जेव्हा आपण जर का एक नाही राहिलो तेव्हा त्याच्यातून दिसत करू असं बाकी मोठं भाषण काही करत नाही। संघटनात्मक बांधणी करण्याचे आत्ताचे दिवस आहेत। येत्या काही दिवसामध्ये कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका 227 ते 236 आणि त्याच्यानंतर निवडणुका कधी लागतील, मग आरक्षण कधी लागेल। शक्यता एप्रिल मे मध्ये निवडणूक लागण्याची दाट आहे। त्यानुसार आपल्याला जो काय वेळ मिळाला प्रत्येक शाखेमध्ये आपापली जबाबदारी घ्या। विनायकजीने जे काय सांगितलं मग मतदार नोंदणी जरा तपासा, सदस्य नोंदणी, आपले गटक प्रमुख या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याच, पण एक चांगला कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांचा विभाग म्हणून दिलेला आहे। आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काही अनुभव आला अनुभव लक्षात घेता जी काही चूक झाली असेल ती चूक आता पुन्हा होणार नाही। आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पूर्ण माझं जपानसारखी परिस्थिती होते, कारण जपानमध्ये तुम्हाला कल्पना असेल काय वेगळेपण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला। असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी लोकांचा धक्का बसणार नाही तर लोक आश्चर्य व्यक्त करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।